सो चला तर आज आपण खाऊयात बीट पराठा. पराठा नाव ऐकताच आलं ना तोंडाला पाणी. चला मग बघूया त्याची रेसिपी. वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स. हॅलो, कसे आहेत सगळे? सो आज मी पुन्हा एकदा एक नवीन छानशी रेसिपी घेऊन येते. रोज रोजचा चपाती भाजी खायला कंटाळा आला. श्रावण महिना आहे तर असंच थोडंफार होणार आहे. ज्यांना नॉनव्हेजची सवय असेल त्यांना सो भाजी चपाती काय दररोज खायची किंवा असं डाळ भात करायचं. सो आज जरा वेगळं बनवायचं ठरवलंय. वेगळं बनवायचं जसं की आज मी बनवणार आहे बीटचा पराठा. हे बघा, मी आज बीटचा पराठा बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता हे जे बीट आहे ते मी 5-6 असे बीट घेतलेले आहेत. म्हणजे ते एवढे एवढेसे होते छोटे छोटे. सो मी ते घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला त्याच्यामध्ये पराठ्यामध्ये पोटॅटो जरी टाकायचं असेल तरी चालेल किंवा असं नॉर्मल त्याची भाजी करून खायची असेल पराठ्यासोबत तरी चालेल. सो मी आता हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. मिक्सरमध्ये वाटतात त्या टायमिंगला त्याच्यामध्ये मी असं लसूण घेतलेले आहेत 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या. हे बघा, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आणि एक अद्रकची एक छोटीशी अद्रक घेतलेली आहे. सो मी आता ते सगळं मिक्सर मध्ये वाटणार आहे. सो हे बघा, छान अशी पेस्ट बनवायची आपल्याला. पाणी न टाकता, याचं काय पाणी होतच मला. सो हे काय टाकलेले आपण. सो आता हे जे लसूण अद्रक आणि 2 मिरच्या आहेत ते टाकायचे त्याच्यामध्ये. जिरं, ह्याच्यामध्ये मी आता जिरं टाकणार आहे. 1 चमचा असं जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कारण की आपण जे पराठा बनवणार आहोत त्याच्यामध्ये पण मला मीठ टाकायचं आहे. सो मी ह्याच्यामध्ये आधी मिश्रणमध्ये थोडंसंच टाकते. तो आता ह्याची पेस्ट थोडीशी झालेली आहे. बघा, थोडंसं हलकंसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यात पाणी टाका. जर होत नसेल तर पूर्ण ग्राइंड. सो आता त्याच्यामध्ये मी टाकते आता एक कांदा जो आहे तो याच्यामध्ये टाकते मिश्रण मध्येच. तुम्हाला पाहिजे असेल तर तो 1 कांदा पूर्ण घेऊ शकता, पण मी अर्धाच घेतलेला आहे इथे. बीट तर खायलाच पाहिजे म्हणा, पण काय बीट म्हटलं की काही ना काहीतरी कारण येतात. आम्हाला नको, हे नको, ते नको. सो म्हटलं त्यापेक्षा असं काहीतरी करते ज्याच्याने हे सगळं पोटामध्ये जाईल, चांगलं आरोग्य राहील. सो चला, आता हे पेस्ट आपली रेडी झालेली आहे. बघा, छानपैकी तुम्हाला दाखवते. अशीच पेस्ट आपल्याला पाहिजे बीटची. बीट वाटून कांदा देखील आपला त्याच्यामध्ये छान थोडंसं बारीक झालेलं आहे. सो आता आपलं मिक्सरचं काम झालेलं आहे. सो आता आपण पीठ मळायला घेऊया. सो इथे आपण आता पीठ मळून घेऊया. मी परत घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर. सो आता आपण त्याच्यामध्ये पीठ टाकूया पहिले तर. सो बीटचा पराठा म्हटल्यावर खूप छान लागेल नक्कीच. आता किती प्रकारचे आजकाल तर वेगवेगळ्या प्रकारचे पराठे ते बनतातच आहे. सो एकदा म्हटलं बीटचा पण ट्राय करून बघूया. आलू का पराठा तर बेस्ट आहेच. आपण तर आलू का पराठा तर नेहमीच खातो, पण हे असे जे फ्रुट्स आहेत
बीटरूट वगैरे. सो ते काय जास्त सॅलडमध्येच यूज करतो आणि ते काय सॅलडमध्येच आपण जेव्हा सॅलड बनवू तेव्हाच आपण खाऊ शकतो. पण आज म्हटलं ते सॅलड मधलं आमच्याकडे तर ते काकडी, टोमॅटो आणि ऑनियन हे सगळं आणि बीट असलं ना की कांदे, टोमॅटो आणि काकडी सगळं जातं पोटात, पण बीट नाही जात. सो म्हटलं आता ह्यांच्यावर मजा करूया. म्हटलं हे ओळखतात ते का बघूया आणि ह्यांचं बीटचं मग पराठा बनवून बघूया. सो आता मी हे सगळं पीठ टाकलेलं मिक्स करून घेतलेलं आहे, पीठ आणि मीठ. सो आता हे जे आपलं मिश्रण आहे ना हे पूर्ण, सो हे आपण त्याच्यामध्ये टाकूया. सो आता हे सगळं बीटचं आपण मिश्रण टाकलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये. सो आता ते छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल यूज करू नका. पहिलं पिठामध्ये व्यवस्थित हे सगळं मिश्रण करून घ्या. आता हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ना पिठाला, हे बघा. सो आता हे जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता त्याचं मिश्रण जे होतं ते थोडंसं होतं त्याच्यामध्ये. सो मी थोडं लागेल तसं पाणी ऍड करणार आहे, जास्त नाही. सो आता या डवला चांगलं छानपैकी असं मळून घ्या मस्त. कलर टाकलाय कसं दिसतंय बघा ना. म्हणजे मिस्टरांनी बघितल्यावर म्हणतील हे काय बनवलंय नक्की. म्हणलं खाऊन. आपला डव छान झालेला आहे ते बघा. सो आता आपण ह्याच्यावर जरासं तेल टाकूया आणि तेल लावून अजून एकदा छान मळून घेऊया आणि मग थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिटासाठी तरी. जर हाच पराठा तुम्हाला मुलांना लंच मध्ये द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला आवडेल तसं तुम्ही वेजीस वगैरे टाकू शकता. आणि मेन म्हणजे हे आहे की त्याला दही सोबत पण खाल्लं जातं, सॉस सोबत पण, आणि खोबऱ्याची चटणी जर असेल तर अजूनच उत्तम. आपला डव छानपैकी रेडी आहे. सो चला आता थोड्या वेळ त्याला रेस्ट करायला ठेवूया. 15 minutes later. आपलं पराठ्याचं जे पीठ आहे ते छानपैकी मस्त मुरलेलं आहे. 10-15 मिनिटं मस्तपैकी मी मुरायला ठेवलं होतं बघा छानपैकी. सो आता आपण गॅस तवा तर ठेवलेला आहे, तवा ऑन करून घेऊया आणि आपण आता हे छानपैकी लाटूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ह्याच्यावरती कट्ट्यावरती का लाटते. माझ्याकडे पलपट लाटणं नाहीये का. माझ्याकडे पलपट आहे, पण ऍक्च्युली काय होतं माहितीये का, त्याचा आवाज लय येतो त्यामुळे मला लय किरकिर वाटतं. सो मी ते नाही वापरत. आणि मेन म्हणजे तुम्ही म्हणाल की आवाज येतो तर कपडा का नाही ठेवत. कपडा पण ठेवते पण तरी सुद्धा नाही आवडत मला. काहीतरी होतं कारण वेगळं आहे त्याचं. सो आणि मेन म्हणजे हे असं मला आवडतं कट्ट्यावरती. ऍक्च्युली कट्टा छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून घेतलेला आहे आणि मी नंतरून पुसून वगैरे नंतरून हे सगळं आता चपाती करायला ठेवतो. चपाती ऍक्च्युली हे मी बघितलंय ना, म्हणजे हे आता कट्ट्यावर जे मी लाटते चपात्या वगैरे हे ऍक्च्युअली मी माझ्या आत्याकडून शिकले. आणि आत्या जी पनवेलला राहते, सो तिच्याकडून मी शिकले. कारण की ती माझी आत्या पण अशीच म्हणजे
चपात्या बनवायच्या असेल ना तर कट्टा मस्तपैकी क्लीन वगैरे करून छानपैकी, तिचं कसं जरासा एल टाईप आहे ना किचन, म्हणजे एल टाईप किचन प्लॅटफॉर्म आहे. सो ती एका साईडला तिचं गॅस वगैरे आणि एका साईडला ती एवढा भाग तर तिचा पूर्ण चपात्या लाटायचाच असतो. सो ती छानपैकी ते स्वच्छ करते आणि नंतर मग त्याच्यावर छानपैकी अशा चपात्या लाटत असते. सो तेव्हापासून मला ते बघितल्यापासून ती मला अशी छान म्हणजे वाटत होतं मस्तपैकी की कसली कटकट नाही, म्हणजे कटकट नाही म्हणजे पलपटाची कटकट नाही आवाजाची. म्हणून म्हटलं ह्याच्यावरती पण छान कट्ट्यावरती होतात छान लाटून. सो मी तेव्हापासून म्हटलं की आपण पण असंच करूया. पण तेव्हापासून मी जेव्हापासून इकडे आले, इकडे राहायला, तेव्हापासून मी कट्ट्यावरच छानपैकी कट्टा स्वच्छ करून मस्त पुसून विसून मग ह्याच्यावरती चपात्या करायला घेते. सो चला खूप बडबड झाली. आता करूया आपण आता स्टार्ट. सो चला आपलं पीठ पण छानपैकी मुरलेलं आहे, तवा देखील आपला छान गरम झालेला आहे. सो चला मग अशी माऊनी काय केलं माहिती का, मी असं पीठ शिजवलेलं होतं ना, सो तिने फक्त असं हातात घेतलेलं ते आणि हातात घेऊन मला म्हटली मम्मी रक्त आलं, मम्मी रक्त आलं, मम्मी रक्त आलं. मी तिच्याकडे बघितलं म्हणजे भैया कसं काय रक्त आलं, तर ती म्हणते ए फसवलं फसवलं, ते तर बीटचं आहे बीटचं आहे. मी म्हटलं बघ कशी करते. असं तिला सुस्त काय ना काहीतरी मध्येच आहे ना माऊ. हो सो चला आता घेऊया लाटून मस्तपैकी. आमचा दिवस खूप छान गेला. मी बीट बद्दल सांगते, तू काहीतरी वेगळंच सांगतेस. चला मग तुला माहितीये का मी काय बनवते? माहिती आहे काय सांग? बीट. बीट बीटचं काय? बीटचा पराठा. अच्छा बीटचा पराठा. हो. ओके मग तुला आवडतं बीट खायला? हो. नक्की खरं सांगायचं? हो पण मी थोडं थोडंच खाते, थोडं थोडं जास्त नाही खाते. त्याच्याने बीट खाल्ल्याने काय होतं? आपण स्ट्रॉंग होतो. स्ट्रॉंग होतो आणि रक्त वाढतं. ओके बरं चला अशी छानपैकी आपण लाटून घेतलेली आहे चपाती. सो आता तव्यावरती छानपैकी गरम तेल टाकूया मस्तपैकी. पहिलं तर बटर लावून जरी मस्तपैकी याला पराठाला हे केलं ना तरी अजून खूप छान फ्लेवर येईल त्याला. सो असेच पराठे पटापट पटापट करायला गेले. आता आपण ही चपाती केली फक्त मरून घ्यायची. मला दे ना प्लीज, माझं लाटणं माहित नाही कुठे गेलं, मला दे. छानपैकी असे पराठा झालेला आहे बघा बीटचा आणि छानपैकी असा मऊ देखील आहे बघा. आरामशीर एकदम येऊ शकतो. ओह माय गॉड पूर्ण बीटचा त्याच्यात बॅटर आलेलं आहे. सो चला आता फटाफट फटाफट आवरूया. फटाफट फटाफट सो फायनली बहुत मेहनत करने के बाद फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. फायनली आपली डिश रेडी झालेली आहे ती म्हणजे बीट पराठा. हे बघा दिस इज आवर फायनल लुक. जर तुम्हाला दही सोबत खायचं असेल तर दही सोबत खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी सोबत खायचं असेल तर त्याच्यासोबत खाऊ शकता. हे मी इथे बटाट्याची भाजी नॉर्मली याच्यासाठी केली. म्हटलं समजा जर सुकं जर लागलं ह्याचं म्हणजे पराठा आणि दही तर ते बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकतो. सो आता फर्स्ट बाईट माऊ घेते, बघूया कसे कसं आहे. नक्की कशी आहे? छान आहे का? तुला आवडलं बीट पराठा? हां नक्की नक्की मस्त. असंच फक्त एकदा फक्त पराठा खाऊन बघ. फक्त पराठा खाऊन सांग मला कसं लागतोय ते.
असा पराठा पण छान लागतोय, सुक्का सुक्का छान लागतोय हा. आणि विथ दही खा, फक्त दही खा बरं. वेडी पराठा दही मध्ये बुडव आणि खा असं म्हणते. दही मध्ये बुडवून खावा. छान. थँक्यू थँक्यू. आता माऊ मला भरवते, बघूया आपण पण ट्राय करून कसं झालाय. बापरे, बटाट्याची भाजी, पराठा आणि दही. हे बघा, रिअली सुपर्ब लागतोय. खरंच सुपर्ब, खरंच खूप छान लागतोय. आता मी रिअली असं लागतोय. त्याच्यात जे मी अद्रक आणि लसूणचं टाकलं ना, आणि मिरची, त्याची टेस्ट पण येते त्याच्यामध्ये. खूप छान झालं सिरियसली. तुम्ही नक्की बनवा हा पराठा घरी, नक्की तुम्हाला आवडेल हा बीटचा पराठा. मला वाटलं जर असं वेगळा लागेल किंवा असं वेगळं, म्हणजे असं म्हणतात ना, पहिल्यांदाच खातोय म्हटल्यावर वेगळा असा लागत असं काहीतरी, पण सिरियसली खूप छान लागतोय. है ना माऊ? खूप छान लागतोय ना, मस्त छान लागतोय. सो चला करूया आपण आता एन्जॉय बीट पराठ्याचा. सो चला, बीट पराठा. सो चला आता खाऊयात आपण, या खायला. आणि तुम्ही पण छान छान असं बीट पराठा बनवा. सो चला भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा, खात पीत राहा. आपला ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि नक्की थँक्स फॉर वॉचिंग सौ मावशी व्लॉग्स. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.